परमपूज्य वैकुंठवासी गुरुवारी ब्रह्मनिष्ठ सांगोळकर बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गेली 17 वर्षापासून या सद्गुरू विठ्ठल महाराजांच्या आपल्या दरबारामध्ये भव्य तथा दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. गेली 17 वर्ष झाली आणि याही वर्षा अखंड हरिनाम सप्ताह समाधी सोहळा या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र याच्या 4ही राज्यातून आलेल्या सर्व भाविक भक्तांना, बाबांच्या सद्गुरूंच्या सर्व शिष्यमंडळ परिवारांना, सर्व भाविक भक्तांना माझ्या समोर बसलेले असतील, सारे महाद्वाराच्या पडण्यामध्ये बसले असतील, आजूबाजूला कोणी बसले असतील. आज एवढ्या कीर्तनामध्ये मी दिसत नाही म्हणून तर स्क्रीनची सेवा केली का म्हणून बऱ्याचशा भाविकांना आतमध्ये येता येत नाही, म्हणून यांच्यासाठी आपण स्क्रीनची व्यवस्था केली. आणि आज जमलेल्या सर्व भावी भक्तांना, श्रद्धेपुत्रीला, माता पित्रा, गुरूंना, सर्वांना, बाबांच्या शिष्यांना, सद्भक्तांना सद्गुरू विठ्ठल महाराजांचा तुम्हाला कोटी कोटी शुभ आशीर्वाद. बाबांचा तुम्हाला आशीर्वाद आणि मी तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक करून तुम्हाला सर्वांना प्रणाम. तुमचं एवढं प्रेम, तुमची एवढी भक्ती, तुमचा एवढा जिव्हाळा, तुमची एवढी निष्ठा, तुमची एवढी श्रद्धा पाहून जसं 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 काल्याचा दिवस जवळ येते तसं तसं माझ्या डोळ्याला पाणी येते. एवढं दिलेलं तुम्ही 8 दिवस प्रेम, बाबांच्या या दरबारामध्ये तुम्ही राहिलेलं एकच प्रमाण देऊन जातो, तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा. माझ्या जीवाला आता हुरहुर होते. आदरणीय रात्रीचे कीर्तनकार, आदरणीय अतस्मरणीय गुरु महाराज देगलूरकर यांनी सांगितले, सांगोळकर महाराजांची परंपरा आणि देगलूरकर महाराजांची परंपरा. देगलूरकर महाराज रात्री आमच्याही मठामध्ये ज्यावेळेस उत्सव होतात, रात्री ऐकले तुम्ही, आमच्याही मठात ज्यावेळेस उत्सव होतात, कीर्तन होतात, भजन होतात, प्रवचन होतात आणि समारोपाचं कीर्तन झाल्यानंतर, काला कीर्तन झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे आलेली मठामध्ये जी भक्त मंडळी, शिष्यमंडळ असतात, 8 दिवस जे प्रेम दिलं असतं आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्व ढोर 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 पाखर पक्षी उडून गेलेले जातात. त्यावेळेस आम्हाला मठामध्ये थांबू वाटत नाही, म्हणून आम्ही कुठेतरी कीर्तनात जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझं उद्या आज कीर्तन झालं काल्याचं की आता एवढा 2-3 महिन्यापासून मी असा हे होऊन जातोय, जाम होऊन जातोय. पण तुम्ही सर्व आज इथून निघून गेल्यानंतर माझं मन लागत नाही, मला करमत नाही, म्हणून किती का त्रास होईना, किती का दुःख होईना, काही का होईना, म्हणून मी लगेच उद्या कीर्तनाची तारीख घेतली आहे. लगेच सांगू तुम्हाला, एकदा जर समाजामध्ये तुम्ही राहिलात ना, समाजाने तुम्हाला प्रेम दिलात, तुम्ही समाजाला प्रेम दिलात, त्या प्रेमाला सोडून, त्या समाजाला सोडून, या तुम्हाला शिष्यमंडळ परिवाराला सोडून सांगू